नमस्कार यूट्यूब फॅमिली. जेव्हा पण चटपटीत आणि कुरकुरीत खायचं मन करेल तेव्हा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. झटपट बनवून तयार होते. ना याला आटा, ना मैदा, ना बेसनची गरज आहे. आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी लागणार आहेत रेशनचे तांदूळ. रेशनचे तांदूळात स्वच्छ धुवून घेतलेत. आता आपण याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. यामध्ये जास्त पाणी नाही घ्यायचं. आपले तांदूळ व्यवस्थित बारीक करून झालेत. एकदम रबडी सारखे आता झालेत. ह्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता आपण 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेत उकडून. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडं पाणी टाकून बटाटे वाटून घेऊयात. बटाटा पण आपला वाटून झालाय. आता या पेस्टला तांदूळाच्या वाटणमध्ये टाकूयात. आता याला आपण हाताने मिक्स करून घेऊया. याला चमच्याने मिक्स करायचे नाही, हातानेच मिक्स करायचे. यामधली एअर पूर्ण काढून टाकायचे. मोठ्या भांड्यामध्ये घेऊन मिक्स करायचे. 40 सेकंद हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. आता मिश्रण फेटून झाले. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, जिरे अर्धा चमचा. परत एकदा हाताने हे मिश्रण व्यवस्थित करून घेऊया. मिश्रण व्यवस्थित एकदम फेटून घ्यायचे हाताने. तुम्ही बघू शकता आपले मिश्रण व्यवस्थित फेटून झाले. आता आपण तेल गरम करून घेतले. आता यात थोडी थोडी पेस्ट टाकून घेऊयात. जसे की आपण पकोडे करतो अगदी तसेच करून घ्यायचे. झटपट होणारी अशी रेसिपी आहे. तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करा. आता व्यवस्थित पलटून घेऊयात. तुम्ही बघू शकता कसले फुलले आहेत आपले तांदळाचे बोंडे. अशा प्रकारे आपण सगळे बोंडे व्यवस्थित तळून घेणार आहोत. आपले बोंडे व्यवस्थित तळून झालेत. याला आपण ग्रीन चटणी बरोबर खाऊ शकतो. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि झटपट होणारी रेसिपी आहे, तुम्ही पण एकदा ट्राय करा. खूपच टेस्टी लागतात हे बोंडे. अगदी कमी सामानामध्ये तयार होते.